हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय गॅमा फंक्शन्सचे एक्झाम्पल्स. तर त्यामध्ये 3 टाईपचे एक्झाम्पल्स असतात. त्यातलं टाईप 1 आपण बघतोय. ठीक आहे. तर टाईप 1 मध्ये आपण काय करणार आहे, एक्सपोनेन्शियलमध्ये जे फंक्शन आहे ओके त्याच्यासाठी आपण सबस्टिट्यूशन वापरणार आहे. तर e⁻⁻x तुम्हाला गॅमाच्या डेफिनेशनमध्ये लागतो. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॅमा ऑफ n? इट इज 0 to infinity x⁻n−1 into e⁻−x dx. ओके, म्हणजे एक्सपोनेन्शियलमध्ये आपल्याला मायनस ऑफ व्हेरिएबल लागतो, पण यामध्ये मायनस व्हेरिएबल आहे का? व्हेरिएबलचं फंक्शन आहे रूट एक्स. सो ते रूट एक्स आपल्याला रिमूव्ह करावं लागेल, त्यासाठी सबस्टिट्यूशन वापरावं लागेल. सो हियर वी हॅव टू यूज रूट एक्स is equal to t, which implies that taking square on both sides, x is equal to t square. Okay, differentiating with respect to differentiating totally, we get derivative of x is dx and derivative of t square is 2t multiplied by derivative of t is dt. Okay. So dx is equal to 2t dt. Limits of x 0 to infinity. Put x is equal to 0 in this, you will get t is equal to 0. Put x is equal to infinity in this, you will get t is equal to infinity. कारण root of infinity म्हणजे परत infinity. So again the limits are same. So given integral I is equal to 0 to infinity root of x e⁻√x dx. So 0 to infinity root of x is t, so write it as t. e⁻t dx is 2t dt. dx is 2t dt. So it is equal to 0 to infinity t into t is t square. Take that 2 outside the integral, okay, because it is constant. So 2 times 0 to infinity t square into e⁻t dt. Okay, now compare this with the definition. Okay, डेफिनेशन सोबत कंपेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल एक्सची पॉवर n-1 असेल तर तो गॅमा ऑफ n असतो, म्हणजे +1 करायचं आहे एक्सच्या पॉवरमध्ये. इथं तुमचा व्हेरिएबल काय आहे? इथं तुमचा व्हेरिएबल आहे टी. सो टीच्या पॉवरमध्ये तुम्हाला +1 करायचं आहे. सो व्हॉट इज द इंटिग्रल देन? इट इज गॅमा ऑफ 2 + 1, that is 2 times. Again we know one standard property, and it is gamma of n+1 is equal to n factorial if n is positive integer. ओके, ही एक प्रॉपर्टी आपण बघितलेली ज्यावेळी आपण गॅमा फंक्शनची डेफिनेशन बघितली, त्यावेळी आपण त्याच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ बघून घ्या. सो 2 times gamma of 2 + 1 is, using this property, it is 2 factorial. Okay, the value of 2 factorial is 2 into 1, it is 2. So 2 2s are 4. ठीक आहे. सो तुमचं इंटिग्रल जे आहे त्याची व्हॅल्यू मिळालेली आहे 4. तर फक्त तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, फोकस ऑन एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियलमध्ये मायनस सोडून जे काही उरलेलं फंक्शन आहे त्याला तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं आहे टाईप 1मध्ये. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. सो 0 to infinity रूट ऑफ एक्स इंटू e⁻⁻³ ओके, तर इथं पण मायनस इज ओके. एक्सपोनेन्शियलमध्ये जो मायनस आहे तो ओके, तो फॉर्म्युलाचा किंवा गॅमा फंक्शनचा पार्ट आहे. पण बाकीचं जे फंक्शन आहे √x, इट इज फंक्शन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल. सो त्याच्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन वापरायचं. ठीक आहे. सो त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन वापरलं तर काय होईल? x⁻⁻³ दॅट इज √x, दॅट इज x⁻⁻³ इज इक्वल टू t आपण वापरणार आहे, बरोबर. सो टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड्स, x⁻⁻³ is equal to t⁻3. 1/3 into 3 a⁻m
रेस टू एन असेल तर तो ए रेस टू एम इंटू एन होतो, बरोबर. तर तसं पॉवर्सची मल्टिप्लिकेशन होईल. 1/3 आणि 3 एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, सो प्रॉडक्ट विल बी 1. ओके, सो x इज इक्वल टू टी क्यूब. नाव डिफरेन्शिएटिंग x you will get dx is equal to 3t square dt. ओके, सो dx ची व्हॅल्यू मिळाली, त्यानंतर x ची व्हॅल्यू मिळाली, त्यानंतर x रेस टू 1/3 ची व्हॅल्यू मिळाली. ओके, सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या आहेत रिक्वायर्ड. सो आता काय करायचं, लिमिट्स फाइंड आउट करायचे. लिमिट्स काय आहेत, एक्सचे लिमिट्स आहेत 0 टू इन्फिनिटी. या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू टाका, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ वाय. सो व्हॅल्यू ऑफ टी. ओके, सो टी इज इक्वल टू 0 जर घेतली एक्सची व्हॅल्यू तर 0चं क्यूब रूट काय येणार आहे, 0च येणार आहे. तसंच इन्फिनिटीचं क्यूब रूट इन्फिनिटीच येणार आहे. सो द लिमिट्स आर अगेन सेम. सो आय इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी रूट ऑफ एक्स इज एक्स रेस टू 1/2. एक्सची व्हॅल्यू आपण टाकतोय टी क्यूब. सो टी क्यूब रेस टू 1/2 इंटू ई रेस टू मायनस ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स इज टी वी हॅव टेकन, अँड डी एक्स इज इक्वल टू 3t स्क्वेअर इंटू डी टी. ओके, सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेतलेल्या आहेत. आता जो कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या. पूर्ण इंटिग्रेशनमध्ये 3 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर घ्यायचं. सो 0 टू इन्फिनिटी टी रेस टू 3/2. आत्ताच सांगितलं की बेस जो आहे त्याच्या पॉवर्स वेगवेगळ्या असतील एम आणि एन, तर प्रॉडक्ट होतो पॉवर्सचा, बरोबर. सो टी रेस टू 3 इंटू 1/2 म्हणजे टी रेस टू 3/2 होईल. सो टी रेस टू 3/2 इंटू टी रेस टू 2 इंटू ई रेस टू मायनस टी. ठीक आहे, सो आपण थोडंसं याला रिराईट केलेलं आहे. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू 3 इंटू 0 टू इन्फिनिटी टी रेस टू 3/2 आणि टी रेस टू 2. पॉवर्सची ॲडिशन होते. ओके, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असेल तर पॉवर्सची ॲडिशन होते, ए रेस टू एम प्लस एन होतो. तर तो फॉर्म्युला आपण वापरतोय, बरोबर. तर इथं काय होईल, टी रेस टू 3/2 प्लस 2 ओके इंटू ई रेस टू मायनस टी डी टी. सो इट इज इक्वल टू 3 इंटू 0 टू इन्फिनिटी टी रेस टू 3/2 प्लस 2, 2 to the 4, 4 plus 3 7 divided by 2 into e raised to minus t dt. Okay, so it is equal to 3 times 0 to infinity t raised to 7/2. ओके, ते रिराईट करायची परत गरज नाही आहे, इथे डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला वापरला, प्रॉपर्टी वापरली तरी चालणार आहे. आता आपल्याला काय माहिती आहे की टी रेस टू एन असेल तर तो गॅमा ऑफ एन प्लस 1 असतो. इथं टी रेस टू 7/2 आहे म्हणजे +1 करावं लागेल गॅमा घेताना. सो 3 इंटू गॅमा ऑफ 7/2 प्लस 1. ओके, सो इट इज इक्वल टू 3 इंटू, इथे एक प्रॉपर्टी आपण वापरणार आहे, गॅमा ऑफ एन प्लस 1 इज इक्वल टू एन टाइम्स गॅमा एन. ही एक प्रॉपर्टी आपण बघितली होती गॅमा फंक्शनची. सो ही प्रॉपर्टी यूज करायची. सो या केसमध्ये एनची व्हॅल्यू काय झाली, 7/2. ओके, सो 7/2 इंटू गॅमा ऑफ 7/2. सो 3 इंटू 7 इज 21. सो 21/2. गॅमा ऑफ 7/2 ला परत रिराईट करायचं, 6 + 1 असं आपण त्याला लिहू शकतो, बरोबर, डिवायडेड बाय 2. सो 21/2 इंटू गॅमा ऑफ 6/2 इज 3 + 1/2. ओके, so it is equal to 21/2. Gamma of 3 + 1/2, again use the same, we can write 3 as 2 + 1. Okay, so it is, or you can simply simplify it as, इथंच सिम्प्लिफाय करताना तुम्ही काय करू शकता, 3 + 1/2 लिहिण्याच्या ऐवजी जर इथं तुम्ही त्याला 3 + 1/2 इज सेम ॲज 1 + 2 + 1/2. 2 + 1/2 इज 5/2. सो असं लिहिलं तरी चालणार आहे. सो
1 + 5/2 असं येईल ते, बरोबर. सो 1 + 5/2 इज सेम ॲज युजिंग द प्रॉपर्टी, इट इज इक्वल टू 5/2 इंटू गॅमा ऑफ 5/2. परत 5/2ला आपण रिराईट करू शकतो. 5/2 कॅन बी रिटन ॲज, सो 21 5s are 105, 2 2s are 4. So gamma of 5/2 can be written as 1 plus, okay. सो डिरेक्टली राईट डाऊन करण्यापेक्षा आपण काय करू शकतो, तर त्याची थोडीशी फोड करू शकतो. कशी फोड करता येईल, 2 + 3. ओके, 5ला कसं लिहिता येईल, 2 + 3 डिवायडेड बाय 2. सो 2/2 इज 1 and 3/2 is as it is. So 105/4, 1 + 3/2. So simply it is 105/4 into gamma of, आता यांची व्हॅल्यू आहे 3/2. So 3/2 into gamma of 3/2. So finally it is 4 2s are 8, 105 into 3, 3 5s are 15, carry 1, so 315. Okay, gamma of 3/2 can be written as 1/2 plus 1. Again the value of n is 1/2, so 315/8 into 1/2 times gamma of 1/2. So finally it is gamma of 1/2, we have seen in the property, gamma of 1/2 is root pi. ओके, सो गॅमा ऑफ 1/2 ची व्हॅल्यू तुम्हाला रूट पाय कॅरी करायची. सो 315/8 मल्टिप्लाइड बाय 1/2 मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ पाय. ओके, सो इट इज 315/16 रूट पाय. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, तर सिम्पली गॅमाच्या प्रॉपर्टीज आपण वापरतोय, त्याच प्रॉपर्टीज फ्रिक्वेंटली आपण यूज करतोय. ठीक आहे, नेक्स्ट example, evaluate 0 to infinity x⁻⁹ into e⁻⁻² dx. ओके, तर या केसमध्ये एक्सपोनेन्शियलमध्ये काय आहे, -2x² आहे. गॅमाच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला -x लागतो, बरोबर, म्हणजे मायनस ऑफ द व्हेरिएबल. तर इथं 2x² हा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन वापरावं लागेल. सो यूज 2x² इज इक्वल टू टी. कायम लक्षात ठेवायचं, जर इथं e⁻² असतं तर आपण काय वापरलं असतं, आपल्याला e⁻⁻x लागतो ना, म्हणजे मायनस ऑफ द व्हेरिएबल, तर तो मायनस आणावा लागला असता सबस्टिट्यूशनमध्ये. म्हणजे त्या केसमध्ये आपण वापरलं असतं 2x² इज इक्वल टू -t. ठीक आहे, तर गॅमाच्या डेफिनेशननुसार आपल्याला सबस्टिट्यूशन करायचे. ठीक आहे, तर 2x² इज इक्वल टू टी यूज करणार आहे आपण, विच इम्प्लाइज दॅट x² इज इक्वल टू t/2. ओके, विच इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू √t/2. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला dx ची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. आता dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना यू कॅन यूज एनी ऑफ द 3 इक्वेशन्स. ओके, तिन्हीपैकी कुठलंही वापरलं तरी चालतं, पण इक्वेशन असं वापरायचं ज्याच्यावरून डेरिव्हेटिव्ह काढणं तुम्हाला सोपं जायला पाहिजे. तर रूटवालं शक्यतो स्किप करायचं, रूटवालं इक्वेशन यूज नाही करायचं, कारण डिफरन्शिएशन तिथं जड जाऊ शकतो तुम्हाला, बरोबर. सो सिम्पली आपण काय करू शकतो, हे जे इक्वेशन आहे सेकंडवालं त्याला डिफरन्शिएट करू शकतो टोटली. सो x² डेरिव्हेटिव्ह 2x मल्टिप्लाइड बाय xचं डेरिव्हेटिव्ह dx, सिन्स वी आर डिफरन्शिएटिंग टोटली. t/2 मध्ये 1/2 कॉन्स्टंट आहे, तो तसाच राहील. टीचं डेरिव्हेटिव्ह 1, ओके, ते तसंच राहील. आणि सॉरी, टीचं डेरिव्हेटिव्ह 1 × dt. ओके, म्हणजे काय व्हायला पाहिजे, टोटल डेरिव्हेटिव्ह काय येईल त्याचं, dt. सो सिम्पली तुम्हाला काय मिळालं, 2x dx इज इक्वल टू 1/2 dt, विच इम्प्लाइज दॅट हा 2 लेफ्टला शिफ्ट केला तर काय होईल, लेफ्टला शिफ्ट केला हा 2 तर काय होईल, 2 × 2x 4x होईल. सो 4x dx इज इक्वल टू dt. तुम्हाला dt ची व्हॅल्यू काढायची का, नाही, तुम्हाला काढायची dx ची व्हॅल्यू. म्हणून आपण dxला जो मल्टिप्लाइड बाय 4x आहे तो परत राईटला शिफ्ट करणार आहे. सो dt/4x. बरोबर आहे का कन्व्हर्जन, नाही आहे बरोबर. काय चुकलंय, तर टीमध्ये मिळायला पाहिजे dx ची व्हॅल्यू, कम्प्लीट टीमध्ये, तर तुम्हाला 4x मिळाला. तर तो x कसा रिमूव्ह करता येईल, बाय सबस्टिट्यूटिंग इट्स व्हॅल्यू. ठीक आहे, तर तुमच्या एक्सची व्हॅल्यू जी आहे, जी आपण इथं कॅल्क्युलेट केलेली आहे, ही व्हॅल्यू तुम्हाला इकडं यूज करायची. ठीक आहे, सो dx इज इक्वल टू dt डिवायडेड बाय 4 टाइम्स √, एक्सची व्हॅल्यू आहे √t/2. ठीक आहे,
सो dx इज इक्वल टू टेक दिस √2 इन द न्यूमरेटर, कारण √2 हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, बरोबर. सो कायम लक्षात ठेवायचं डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे तुमचा न्यूमरेटर असतो. सो यू कॅन शिफ्ट दिस √2 इन द न्यूमरेटर. सो √2 dt डिवायडेड बाय 4√t. दिस इज युअर dx. ठीक आहे, हा dx तुम्हाला यूज करायचा आहे इंटिग्रलमध्ये. आता काय राहिलं तर लिमिट्स राहिले. लिमिट्स काय आहेत, एक्सचे लिमिट्स आहेत 0 to ∞. आपल्याला हवेत टीचे, बरोबर. सो जिथं टीची व्हॅल्यू तुम्ही नोट डाऊन केलेली आहे तिथं तुम्हाला टाकायचं x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 टाकला, ब्ल्यूने हायलाईट केलेली आहे इक्वेशनमध्ये. तर एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर काय मिळेल, t0 मिळेल. 2 × 0 इज 0. सो टीची व्हॅल्यू 0 मिळेल, बरोबर. आता जर तुम्ही x इज इक्वल टू ∞ टाकला तर काय होईल, इथं 2 × ∞चा स्क्वेअर. ओके, इन्फिनिटी इज समथिंग विच इज पॉझिटिव्ह, विच इज व्हेरी व्हेरी लार्ज. आणि त्याचा स्क्वेअर घेतला तर नक्कीच तो खूप लार्ज काहीतरी इन्फिनिटीला जाणार आहे, बरोबर. सो टीची व्हॅल्यू काय आली त्यावेळी ∞. सो द लिमिट्स आर सेम. ठीक आहे, आता तुम्हाला हे लिमिट्स इंटिग्रेशनमध्ये यूज करायचे. ओरिजिनल इंटिग्रेशन दिलेलं काय आहे, 0 to ∞ e raised to ओके x raised to 9 इंटू e raised to -2x². हे तुमचं इंटिग्रेशन आहे dx. ओके, वेअर वी हॅव टू यूज ऑल द रिलेटेड फंक्शन्स इन टर्म्स ऑफ t. सो 0 to ∞, एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सची व्हॅल्यू जी आलेली आहे ती ॲज इट इज टाकून द्या. एक्सची व्हॅल्यू आहे √t/2. ठीक आहे, तर याची 9th पावर आहे. ठीक आहे, x raised to 9 म्हणजे e raised to -2x² म्हणजे e raised to -t, कारण आपण 2x² साठी t वापरला आहे. आणि dxची व्हॅल्यू आहे √2 डिवायडेड बाय 4 × √t dt. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू, तर हा √t/2 जो आहे आतमध्ये त्याला आपण थोडंसं इंडायसेसच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. म्हणजे 0 to ∞ t/2 raised to ½ असं आपण त्याला लिहू शकतो. t/2 raised to ½ ओके, अँड raised to 9 आहे ना, बरोबर. म्हणजे काय होईल, 9 आणि 1/2चं प्रॉडक्ट होईल, कारण a raised to m आपण बघितलेलं आहे लहान असताना. a raised to m raised to n असेल तर तो काय होतो, a raised to m × n होतो. तर या केसमध्ये तुमचा a म्हणजे t/2 आहे, त्याची एक पावर आहे रूट म्हणजे ½ आणि एक पावर आहे 9. सो दोघांचा प्रॉडक्ट होईल, म्हणजे काय व्हायला हवं आहे, 9/2 व्हायला हवं आहे. ठीक आहे, सो 9/2 होईल इथं, मल्टिप्लाइड बाय e raised to -t × √2 बाय 4 times √t dt. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू 0 to ∞. थोडंसं सिम्प्लिफाय करा. 9/2 जे आहे, ओके, तर 9/2 जसं लिहिलेलं आहे तसंच इकडं √t आणि √2ला पण आपण लिहू शकतो. सो त्या पद्धतीने आपण लिहून घेऊयात. सो t raised to 9/2 डिवायडेड बाय 2 raised to 9/2 मल्टिप्लाइड बाय e raised to -t × √2 म्हणजे काय, 2 raised to 1/2 आणि 4 times √t म्हणजे काय, t raised to 1/2 dt. आता t आणि 2 जिथं जिथं आहे तिथं या टर्म्स तुम्हाला कलेक्ट करून घ्यायचे. सो 0 to ∞ t raised to 9/2 1/4 कॉन्स्टंट आहे. ओके, हा जो 1/4 आहे हा कॉन्स्टंट आहे, त्याला आपण बाहेर घेऊ शकतो. सो 1/4ला कॉन्स्टंटला बाहेर घेतलं तर इथं येईल तो t raised to 9/2. इकडे एक t raised to ½ आहे. ओके, ते t raised to ½ जर तुम्ही t raised to ½ जर न्यूमरेटरमध्ये घेतलं तर काय होईल, t raised to 9/2 आणि डिनॉमिनेटरला t raised to ½. आपल्याला माहिती आहे a raised to m असेल आणि a raised to n असेल तर तो काय असतो, ॲक्च्युली a raised to m - n असतो. ठीक आहे, म्हणजे न्यूमरेटर्सची पॉवर मायनस डिनॉमिनेटरची पॉवर, डिनॉमिनेटरमधली पॉवर. ओके, सो इथं काय यायला हवं आहे, t raised to 9/2 - 1/2, कारण डिनॉमिनेटरमध्ये t raised to ½ होता. सिमिलरली डिवायडेड बाय 2 raised to 9/2 मायनस इकडं न्यूमरेटरमध्ये होता, बरोबर. सो आपण त्याला खाली घेतोय तर काय व्हायला पाहिजे, तो मायनस व्हायला पाहिजे ना. a raised to m असेल आणि आपण जर त्याला a raised to m ला डिनॉमिनेटरमध्ये घेत असू तर तो पण काय होतो,
ए रेस टू मायनस एम होतो. म्हणजे इथं 2 रेस टू हाफला मी खाली घेतलं तर 2 रेस टू मायनस हाफ होईल, म्हणून इथं आला -1/2. ठीक आहे. इंटू ई रेस टू मायनस टी इंटू डी टी. सो इट इज इक्वल टू 1/4 0 to infinity t raised to 9/2 minus 1/2. 9/2 minus 1/2 is, it is equal to 8/2, which is 4. Okay, so clearly it is t raised to 4 divided by 2 raised to 4. कारण डिनॉमिनेटरला पण 9/2 minus 1/2 हाच इंडेक्स आहे, बरोबर. सो तिथं काय येईल, 2 raised to 4 येईल इंटू e raised to minus t dt. सो इट इज इक्वल टू, आता हा 2 raised to 4 म्हणजे 16 आहे डिनॉमिनेटरमध्ये, जो की कॉन्स्टंट आहे. सो वी कॅन टेक इट आउटसाइड. सो खाली काय येईल बाहेर, 1/4 इंटू 16. 2 raised to 4 is 16. 0 to infinity t raised to 4 into e raised to minus t dt. So this is the simplified integral. 1/16 4 is 64. Okay, t raised to 4 आपल्याला माहिती आहे x raised to n इंटू e raised to minus x असेल तर तिथं असतो गॅमा ऑफ n+1. इथं t raised to 4 आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, +1 करावं लागेल इंडेक्समध्ये. सो इट शुड बी 4 + 1. सो 1/64 इंटू गॅमा ऑफ 5. गॅमा ऑफ 5 इज पॉझिटिव्ह इंटिजरसाठी काय प्रॉपर्टी बघितलेली आपण, जर n पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर गॅमा ऑफ n असतो n-1 फॅक्टोरियल. म्हणजे इथं येईल गॅमा ऑफ 5 5-1 फॅक्टोरियल म्हणजेच 4 फॅक्टोरियल. ठीक आहे. सो 1/64 इंटू 4 फॅक्टोरियल. ओके, सो इट इज इक्वल टू 4 डिवाइड 64. सो इट इज इक्वल टू 3 फॅक्टोरियल इज 6. सो 6/4 16 is 64. So here it is 6/16. You can also simplify this. You can divide it by 2. So it is finally 3/8. So the final answer is 3/8. Next example is evaluate 0 to infinity root x into e raised to minus x cube. ठीक आहे. तर इथं पण परत एक्स क्यूब हे जे फंक्शन आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो आहे गॅमा फंक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. म्हणून इथं आपण सबस्टिट्यूशन कोणासाठी वापरणार आहे, तर एक्स क्यूबसाठी वापरणार आहे. सो यूज एक्स क्यूब इज इक्वल टू टी. ठीक आहे. विच इम्प्लाइज दॅट टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड्स एक्स इज इक्वल टू टी रेज टू 1/3. ठीक आहे. सो एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर डी एक्स पण तुम्हाला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. डी एक्सची व्हॅल्यू पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. सो डी एक्स इज इक्वल टू टी रेज टू 1/3चं डेरिव्हेटिव्ह. तर 1/3 इंटू टी रेज टू 1/3 - 1 बाय डेफिनेशन मल्टिप्लाइड बाय टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी, कारण आपण टोटली डिफरन्शिएट करतोय, बरोबर. सो डी एक्स इज इक्वल टू 1/3 इंटू टी रेज टू 1/3 - 1. इट इज -2/3 इंटू डी टी. सो दिस इज युअर डी एक्स. नाव व्हॉट आर द लिमिट्स, एक्सची व्हॅल्यू काय आहे 0 to infinity. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची टीची व्हॅल्यू. तर हे जे इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये आपण टीची व्हॅल्यू म्हणजे एक्स क्यूब आहे असं कन्सिडर केलेलं आहे, तिथं तुम्ही टाकू शकता एक्सची व्हॅल्यू. एक्सची लोअर व्हॅल्यू 0 दिली आहे. सो एक्स इज इक्वल टू 0 टाकलं तर 0 रेज टू 3 इज 0. एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटी टाकली तर इन्फिनिटीचा क्यूब काय येईल, इन्फिनिटी, बरोबर. सो इट इज अगेन इन्फिनिटी. सो अगेन द लिमिट्स आर 0 to infinity. So I is equal to 0 to infinity. Given integral is root of x into e raised to minus x cube. Is it minus? Yes, minus x cube dx. So which implies that 0 to infinity, convert it into t, root of x, x ची व्हॅल्यू टाका. x ची व्हॅल्यू आहे t raised to 1/3. सो t raised to 1/3 रेस टू 1/2. का रेस टू 1/2, कारण आपण एक्सचं रूट घेतोय वरती. द रूट म्हणजे काय असते, पॉवर रेस टू 1/2. ठीक आहे. ई रेस टू मायनस एक्स क्यूब, तर तिथं आपण वापरतोय -t. आणि डी एक्सची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 1/3 इंटू टी रेस टू -2/3 इंटू डी टी. ओके.
So 1 by 3 into t raised to minus 2 by 3 into dt. This is your value. 1 by 3 is constant, take it outside. So 1 by 3, 0 to infinity, t raised to 1 by 3 raised to 1 by 2. Powersचा product होतो. So t raised to 1 by 3 into 1 by 2 is 1 by 6. Denominatorsचा product होतो. Into e raised to minus t into t raised to minus 2 by 3 dt. So it is equal to 1 by 3. सगळ्यात t वाले टर्म्स एकत्र करायचे. सो t रेज टू 1 by 6 आणि हा मायनस 2 by 3. ठीक आहे. प्रॉडक्ट आहे दोघांचं, याचा अर्थ जे साईन्स आहेत ते ॲज इट इज तुम्हाला कॅरी करायचे इन द पॉवर. ओके, ऑफ बोथ द पॉवर्स. ओके, सो ई रेज टू मायनस टी डी टी. तर 1 by 6 मायनस 2 by 3 तो काय येतो ते आपल्याला बघायचं. 1 by 6 मायनस 2 by 3 इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तरी चालेल किंवा डिनॉमिनेटर सेम करू शकतो आपण, LCM घेऊ शकतो. 6 आणि 3चा LCM 6. पहिल्या रेशोमध्ये ऑलरेडी 6 डिनॉमिनेटर आहे, तिथं काहीच करायची गरज नाही. दुसऱ्या रेशोमध्ये डिनॉमिनेटर 3 आहे, त्याला 6 करण्यासाठी काय करावं लागेल, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो 1 minus 2 2s are 4 divided by 6. So finally it is minus 3 by 6, which is clearly minus 1 by 2. So finally it is 1 by 3, 0 to infinity, t raised to minus 1 by 2 into e raised to minus t dt. So what is it? It is gamma of 1 by 3 times gamma of, गॅमाच्या डेफिनेशनमध्ये कन्वर्ट झालं आहे. फक्त आपण काय करतो, ते जी काही टीची पॉवर असेल तिच्यामध्ये +1 करतो आणि गॅमाच्या साईनमध्ये टाकून देतो. सो मायनस 1 by 2 + 1 इज +1 by 2. So finally it is 1 by 3 into gamma of half, which is clearly root of pi. So root of pi divided by 3. This is your answer.